नमस्कार, स्वागत आहे स्वाद बाय वैशालीमध्ये. आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि स्पायसी कोरियन स्टाईल चिली गार्लिक पोटॅटो मशरूम. जर तुम्हाला ही स्पायसी आणि गार्लिकी फ्लेवर आवडत असेल तर हा कोरियन स्टाईल पोटॅटो मशरूम नक्की ट्राय करा. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी गॅसवर कढई ठेवून यामध्ये मी 1 लिटर पाणी घालत आहे. हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण इकडे मोठ्या साईजचे 2 बटाटे घेऊन याची साल काढून घेत आहे. याची साल आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण याची पूर्ण साल काढलेली आहे. याला आता कट करून याचे मी छोटे छोटे तुकडे करत आहे. तुकडे शक्यतो सेम आकाराचे करायचे, त्यामुळे बटाटा शिजायला टायमिंग सेम लागतो. हे पहा, अशा प्रकारे बटाटा मी जवळपास सेम साईजमध्ये कट केलेला आहे. बटाटा कट करेपर्यंत आपण जे गॅसवर पाणी ठेवलं होतं उकळण्यासाठी त्याला छान उकळी आली आहे आणि यामध्ये आता मी घालत आहे आपण कट केलेला बटाटा. बटाटा हा उकळत्या पाण्यातच घालायचा आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. आणि लक्षात ठेवा, बटाट्याला आपल्याला बॉईल करायचे आहे, ओव्हरकुक नाही करायचे. म्हणूनच मी याला आज कुकरमध्ये न उकडता कढईत उकडून घेत आहे. याला जवळपास 7 ते 8 मिनिटे झाली आहेत. आता आपला बटाटा उकडला आहे. हा बटाटा उकडला आहे हे कसे ओळखायचे? यासाठी मी बटाट्याच्या फोडीत फोर्क घातला आहे आणि तो व्यवस्थित बटाट्यात शिरत आहे, पण बटाट्याची फोड तुटत नाही. याचा अर्थ हा व्यवस्थित शिजला आहे. आता या स्टेजला गॅस बंद करून मी या बटाट्याच्या फोडी पाण्यातून बाहेर काढत आहे आणि या बटाट्याच्या फोडींना आपण एका चाळणीच्या साहाय्यानं बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक मोठा बाउल घेतला आणि त्याच्यावर एक चाळणी ठेवली. चाळणीवर या बटाट्याच्या फोडी ठेवल्या आणि याला मी स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेत आहे. या पद्धतीनं बटाटा एकदम स्मूथ आणि बारीक होतो, त्यामुळे रेसिपीला टेक्स्चर खूप छान येते. हे पहा, अशा प्रकारे आपला पूर्ण बटाटा बारीक करून झाला आहे आणि या चाळणीच्या खाली साईडला हे बटाटा लागलेला आहे, तो मी फोर्कच्या साहाय्याने काढून घेत आहे. बारीक केलेल्या बटाट्यात मी घालत आहे 1 वाटी कॉर्नफ्लोअर. आता याला मी व्यवस्थित मिक्स करून याचा स्मूथ आणि मऊ डो बनवून घेत आहे. हा डो थोडासा घट्ट असल्यामुळे यामध्ये मी घालत आहे 3 चमचे पाणी. पाण्याची गरज असेल तरच पाणी घाला. त्यामुळे अगोदर कॉर्नफ्लॉवर आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि गरज वाटली तरच पाण्याचा थोडासा शिपका द्यायचा. काही बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं तर काही बटाट्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे बटाट्यावर अवलंबून आहे की याला पाणी लागेल किंवा नाही. हे पहा, अशा प्रकारे आपला स्मूथ डो तयार झालेला आहे. आपला डो परफेक्ट झाला आहे हे कसे ओळखायचे? यासाठी हातावर एक गोळा घ्यायचा आणि त्याला गोल मळायचं. जर त्याला कुठल्याही प्रकारची चिरणी गेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा क्रॅक आला नाही तर समजायचं आपला डो परफेक्ट झाला आहे. आता आपण पोटॅटो मशरूम तयार करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला मी हाताला तेल लावले आणि एक गोळा हातावर घेतला. त्याला गोल मळून हलकेसे प्रेस करायचे आणि त्याच्यावरती बॉटलने डिझाईन उमटवायची. हे पहा, दिसतंय की नाही मशरूम सारखं? आणि हे पोटॅटो मशरूम बनवताना प्रत्येक वेळी आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याची साईज थोडीशी छोटीच ठेवायची आहे, कारण याला आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत आणि तेव्हा ते थोडेसे फुलले जातात. हे पहा, अशा प्रकारे आपले सर्व पोटॅटो मशरूम झाले आहेत रेडी. आणि हे पहा, याच्यावरती डिझाईन उमटवण्यासाठी मी अशा प्रकारच्या बॉटलचा यूज केला होता. तुम्ही तुमच्याकडे जी बॉटल अवेलेबल असेल, फक्त त्या बॉटलचं तोंड छोटंसं असावं, त्या बॉटलने तुम्ही अशा प्रकारची डिझाईन उमटवू शकता. आता याला मी बॉईल करणार आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 लिटर पाणी घातले आहे. या पाण्याला उकळी आली की यात मी घालणार आहे पोटॅटो मशरूम. हे पहा, पाण्याला छान उकळी आली आहे. आता या स्टेजला यामध्ये मी घालत आहे पोटॅटो मशरूम. याला हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिट बॉईल करून घ्यायचे. हे मशरूम तयार झाले आहेत हे कसे ओळखायचे? जेव्हा आपण मशरूम पाण्यात घालतो तेव्हा ते पाण्याच्या खाली जातात आणि तयार झाले की पाण्याच्या वरती तरंगतात. या स्टेजला समजायचे आपले मशरूम तयार झाले आहेत. हे पहा, आपले मशरूम छान पाण्यावर तरंगत आहेत. आता याला मी यातून काढून डायरेक्ट थंड पाण्यात घालणार आहे. थंड पाण्यात घातल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस थांबते. मशरूम छान थंड झाले की पाण्याच्या खाली जाऊन बसतात. या स्टेजला याला आपण पाण्यातून बाहेर काढायचे आहे. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व पोटॅटो मशरूम एका डिशमध्ये काढून घेतले आहेत.
आता चिली गार्लिक पोटॅटो मशरूमसाठी लागणारे सर्व सॉसेस मी एका बाउलमध्ये एकत्र करत आहे. यासाठी बाउलमध्ये मी घालत आहे 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 2 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ. या अगोदर पोटॅटो मशरूममध्ये कुठेच आपण मीठ घातलेलं नाही आणि सॉसेसमध्ये तर ऑलरेडी मीठ आहे, त्यानुसार आपण यामध्ये मीठ घालत आहोत. आणि 1 चमचा भाजलेले शेंगदाणे क्रश करून. याचा क्रंचीनेस यामध्ये छान येतो. 1 चमचा तीळ. तीळ जर आवडत नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता. 1 चमचा मध. आता मी बनवणार आहे गार्लिकचा तडका. त्यासाठी गॅसवर मी तडका पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मी घालत आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक कट करून. याला हलका ब्राऊन कलर आला की गॅस बंद करायचा. गार्लिक तडक्यामुळे पोटॅटो मशरूमला खूप छान गार्लिकी फ्लेवर येतो. आता हा तडका मी घालत आहे आपण तयार करून घेतलेल्या सॉसेसमध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हा आपला गार्लिक मसाला छान तयार झाला आहे. यामध्ये मी घालत आहे मशरूम पोटॅटोज आणि यावरती थोडीशी कोथिंबीर. आता याला व्यवस्थित हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचे. पोटॅटो मशरूम सॉसमध्ये छान मिक्स झाले आहेत. किती मस्त कोटिंग झाली आहे ना, आणि दिसायलाही टेस्टी आणि परफेक्ट दिसत आहेत. अशा प्रकारे तयार आहेत आपले चिली गार्लिक पोटॅटो मशरूम. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान रेसिपीसह. धन्यवाद.